गोटूभाई नमस्ते. नमस्ते साहेब. काय म्हणते निवडणुकीनंतरचं वातावरण? हे काय निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी पण एवढा त्रास झाला आणि निवडून आल्यावर पण एवढा त्रास चालू आहे ना, काय असं वाटतं कशाला निवडून आलो. बरं ठीक आहे, आता आपण त्या तुमच्या ज्या त्रासाबद्दल विचारणार आहोत. हो. जुन्नर शहरामध्ये अशी म्हणजे एक चर्चा रंगली आहे की निवडणुकीनंतर तुम्ही पैशाची मागणी केली. काही लोक तुमच्यावर पैशाचे आरोप करतायत. काय तथ्य आम्ही आज जाणून घेणार आहोत. आता साहेब तुम्हाला सांगतो की मी पैशांची मागणी केली, असं जनतेचं नाही नेत्यांचं म्हणणं आहे की मी पैशाची मागणी केली म्हणून आम्ही गोट्याला घेतलं नाही. ठीक आहे, तुम्ही गोट्याला घेतलं नाही, गोट्याने पैशाची मागणी केली, तुम्ही मागणी केली, तुम्ही एखाद्या त्यांच्या पदाधिकाऱ्याकडं किंवा नगरसेवककडं त्यांच्याकडेच मागणी केली असेल ना. का विरोधी पक्षाला जाऊन सांगेल मी का यांना सांगा का मला एवढे एवढे पैसे लागतात, ते त्यांच्याकडेच मागणी केली असेल ना. त्यांचा कोणी नगरसेवक असेल, पदाधिकारी असेल, त्यांनी यावं, हे माझी गौमाता याच्यावर मी हात ठेवतो, त्यांनी पण हात ठेवायचा. सॉरी, माझी गाय आहेत, माझी गायावर मी हात ठेवणार, त्यांनी त्यांची पोरं बाळा आणायची, त्यांच्यावर त्यांनी हात ठेवायचं. आपण तुम्ही 70 लाख मागितले, 30 लाख मागितले, उपनगराध्यक्षपद मागितलं, बांधकाम समिती मागितली, अनेक आरोप आहेत तुमच्यावर. काय सांगाल? आरोप आहे. आता सर्वात पहिलं तर मोरे साहेब, कधी मी एखादी अमाऊंट मागितली असतं की मी 25 लाख 30 लाख मागितले, तर एकच अमाऊंट मागेल ना. मी सगळ्यांना बोलेल का मला 25 लाख पाहिजे, 25 लाख पाहिजे. तर सगळीकडे जुन्नर शहरात अफवा काय, कोण बोलते 15 लाख रुपये, कोण बोलते 30 लाख रुपये, कोण बोलते 75 लाख रुपये. आपण आरोप कोणी केले, म्हणजे असा एखादा व्यक्ती आहे की केवळ चर्चा होतात यावेळी? चर्चा होतात. आता आरोप काय, मारणाऱ्याचा हात धरू शकतो आपण, बोलणाऱ्याचे तोंड थोडी ना धरू शकता. त्याबद्दल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी यावं आणि मी माझ्या गायीवर हात ठेवल. मी गौसेवक आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांना थोडी इजा झाली ना साहेब, तर मला त्रास होतो इथं. तुझ्यासारखा एखादा सामान्य घरातला मुलगा आज नगरपालिकेत जातोय म्हणून त्याला बदनाम केलं जाते? हो, खरंच आहे ही बदनाम. आणि मला पहिलाही एवढा त्रास झाला ना, आता असं वाटतंय की कशाला निवडून आलो एवढं. मी ना साहेब तुम्हाला सांगतो, एकमेव नगरसेवक असा आहे की जे रेड बुल पिऊन सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये निकालचे जे पुढे ढकलला ना, त्या काळात मी ना एक रेड बुल पिऊन सुद्धा झोपत होतो, पण आता मला रात्रभर झोप नाही. हे असे आरोप करतात ते. उद्या जर हे सिद्ध झालं, एखादा ऑडिओ व्हिडिओ किंवा काय बाहेर आलं, तर त्याची जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा द्याल का? नक्कीच राजीनामा द्यायला तयार आहे 100%. की मी पैसे मागितले, ही ऑडिओ क्लिप हे कधी पुरावा त्यांनी दिला तर मी माझा राजीनामा देणार, 100% देणार. जुन्नर शहरामध्ये हा बोला नाही की लोकांसारखं नाही का राजीनामा, तुम्ही बोला जनतेच्या समोर, म्हणजे 100% देणार. असं नाही का फक्त दुसऱ्या राजकारण्यांसारखं का राजीनामा देणार, राजीनामाच देणार नक्की. जुन्नर शहरामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, अनेकांच्या ठिकाणी चर्चा होतात की गोटूने असं केलं, गोटून तसं केलं. या सगळ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? सगळ्यांना उत्तर हेच आहे साहेब की सर्वात आधी माझं म्हणणं काय आहे की ज्याच्याकडे पैसे नाहीये ना, त्यांनी तर हात जोडून विनंती आहे, आणि ज्याच्या मागं कोणाची बॅकिंग नाही, मोठे नेते नाहीये, त्यांनी उभं राहू नये. हे असे त्रास होतात, पाहू शकता तुम्ही. निवडून यायला पण त्रास आणि निवडणूक झाल्यावर पण त्रास. मला वाटलं आता तरी सुखाचे दिवस कुठून येतील, पण नाहीच. जाणीवपूर्वक बदनाम केलं जाते सगळीकडे बदनाम. आणि लोकांना माहिती आहे, लोक बोलतात तर गोट्या आम्हाला माहिती आहे. मी जसं त्यांना सांगते ना, आम्हाला माहिती आहे. बोले हे काय, यांना काय आलं साहेब, यांनी मला घेता आलं नाही. मी आलो असतो तर मी मोठा झालो असतो. ठीक आहे, ते त्यांच्याकडं. पण यांचं प्री प्लॅनिंग होतं साहेब, कोणाला उभं करायचं, काय करायचं, काय नाही, हे खूप मोठी गोष्ट आहे. आता ती मी छोटा तोंड आणि मोठी वार्ता होईल, त्यामुळे मला ते काहीच बोलायचं नाहीये. आता जनतेला माहिती कोणी कसं उभं केलं, कुठून कोण राहिलं, कसं केलं, ते सगळं जनतेला माहिती आहे. मी बोललो तर खूप त्रास होईल आणि मलाही त्रास होईल, कारण की मी 500 रुपये रोजचा माणूस आहे आणि माझी अपेक्षा जास्त पण नाही, आणि मला तेवढंच समाधान आहे माझं. आपण एकीकडे लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, भरभरून तुम्हाला मतदान केलंय, मग दुसरीकडे अशी तुमची बदनामी का केली जाते? काय उद्देश असावा त्याच्या मागे? उद्देश म्हणजे तोच साहेब की गोटू सामान्य आहे, त्याच्यातून वरती जातोय. आज तालुक्याभरात गोटूची चर्चा आहे. तुम्ही पण फिरत असते मोरे साहेब, तुम्हाला पण माहिती आहे. तालुक्याभरात सगळ्यांना चर्चा होत, सगळ्यांना माहित होतं जुन्नर शहरात एकच नगरसेविका फिक्स आहे, रुपालीताई. दुसऱ्यांचा कोणच जजमेंट लावू शकत नव्हतं, पण आपलं जजमेंट सगळ्यांनी लावलं होतं. सगळ्यांकडे चर्चा होती. आता ती चर्चा कशी निगेटिव्ह करायची, गोटू ठीक आहे बा, निवडून आला, जाऊन द्या, पण आता त्याला कसं खाली पाडायचं, ते हे कामं चालू आहेत.
आपण आता ज्यावेळेस पदग्रहण समारंभ होता तुम्ही तर गोमाता घेऊन त्या ठिकाणी गेले होतात. हो ते तर राहिलंच साहेब की आता तिथं तर मी गेलतो कारण की आपल्या धर्माचं काम होतं, चांगलं काम आपल्या हाताने घडत होतं, आपली गोमातेला पूजा कर. मला अभिमान वाटतं साहेब, म्हणजे असं हे नाही की इथेही कोण लेडीज आले आपल्या गोमातेला टिलक लावला नैवेद्य दिलं ना तर मला अभिमान वाटतं का बाबा आमच्या परदेशपुऱ्यात आमच्या लोकांनी आमच्या पोरांनी हे सांभाळलंय. मी श्रेय कधीच कसलं घेत नाही साहेब, ही सगळी पोरं ही करतात, 100 रुपये काढतात साहेब. आता तुम्हाला सांगतो तिकडं मी गाय घेऊन गेलो तर त्याचं पूजन होईल चांगलं, आपले सगळ्यांना कळेल की इथं गाया आहेत, सगळीकडं म्हणजे सगळ्यांचा प्रचार होईल चांगलं की गाया कशाला पाळायला पाहिजे. त्यामुळे मी तिकडे गेलतो तर त्यांनी पण अफवा केली, कोणी केली माहित नाही का बोले मी तिथे गेलो तर मला 15 लाख रुपये भेटले. अहो साहेब तिथं जाण्याचे मला 15 लाख रुपये भेटले. मी काय एवढा मोठा सेलिब्रिटी आहे का? हा अहो साहेब तुम्ही 7 लाख रुपयामध्ये एखाद्या मोठ्या नेत्याची रॅली सभा घेऊ शकत होते. 7च लाख रुपयात मला 15 लाख रुपये द्यायची काय गरज पडली तुम्हाला? का गोटू बद्दलच का असं हे सगळं? आता ते जनतेला तर माहितीच आहे, पण नेते लोक आता काय आहे, गोटूला वरती नाही येऊन द्यायचं, दुसरं कारणच नाही साहेब याला. गोटू काय सहकार्य करत नाही किंवा काय म्हणून बदनाम? सगळीकडे सहकार्य साहेब माझं. मुस्लिम लोकांनी फोन केला ना, विचारा कोणत्याही आळीत जा कुठेही जा, मुस्लिम लोकांनी फोन केला ना 1 मिनिटात पोहोचतो साहेब साप पकडायला. मी मुस्लिम असू द्या कोणत्याही धर्माचं जात धर्म कधी पाहिली नाही, मी एका हाकेत पळून गेलेलो आहे साहेब मी. हा आणि हे असे बदनाम करतात मला. मी गोसेवक नाही का? मी दिसत नव्हतो का? हा आता ही गाई साहेब तुम्हाला सांगतो प्रेग्नेंट आहे, पहिला रू आहे. कोणालाच काही, आम्ही काही शेतकरी नाहीये, कोणाला माहित नाही कशी डिलिव्हरी काय डिलिव्हरी. आम्ही रात्रभर इकडे झोपून आहे साहेब. हे बघा तुम्ही आमच्या इथं पाहू शकता पांघरून सगळे, इथं ही लहान पोरं सगळी झोपलेली असतात साहेब, मी स्वतः झोपलेलो असतो साहेब. एवढी काळजी घेतो आम्ही गायांची, आणि तुम्ही ते सेवकला तुम्ही बदनाम करताय. हा आता बोलायला गेलो तर खूप काही बोलता येईल मला, पण मला काही बोलायचं नाही, फक्त मला माझं स्पष्टीकरण द्यायचंय की मी पैसे मागितलेले नाही. हा ठीक आहे पद मागितलं असेल साहेब, पदाची अपेक्षा सगळ्यांना असती, सगळ्यांना आमदार खासदार असू द्या, कधी अपेक्षा नसली असती तर त्यांनी हे घडामोड्या घडवल्याच नसत्या. अपेक्षा सगळ्यांना आहे साहेब का मी निवडून यावं, मला पद भेटावं, आणि त्या पदामागे पण माझं कारण एकच होता की लोकांची सेवा. आणि आता ही पण अफवा उडायला लागली साहेब की अतुल बेनके साहेबांनी मला 15 लाख रुपये दिले. हे मी सांगतो साहेब, साहेबांना मी बोलवतो बरं का पुढच्या बाईटला. साहेब बेना कोणते बाबांना देवांना किंवा त्यांच्या वडिलांना ज्यांना पण मानत असतील ना त्यांना फोन करून मी बोलून घेईन. त्यांनी त्यांची शपथ घ्यावी आणि त्यांना विचारायचं की गोटूने तुमच्याकडनं पैशाची मागणी केली का, तुम्ही पैसे दिले त्याला. त्यांचे मी राष्ट्रवादीत जेव्हा गेलो ना साहेब, जेव्हा पाहिलं यांची घडामोडी झाली, यांचं सगळं गट झालेलं आहे, त्याच्यानंतर निर्णय घेतला मी आणि आमच्या पोरांनी की बाबा आपल्याला कुठं ना कुठं जावं लागेल, कारण की तसंच तर राहून तर फायदा नाही साहेब. सत्ता कोणाची तरी पाहिजे. अतुल साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला, बोलले ये तुझं स्वागत आहे. आपण माझा पक्षही सोडलेला नाहीये, उभाटा मशालाचा पक्ष सोडलेला नाहीये, फक्त सपोर्ट दिलाय. आणि आपण त्या गटात सामील झाले की बाहेरनं सपोर्ट दिलाय? बाहेरनं सपोर्ट दिला असं. तर साहेबांनाही विचारा की मी कधी पैशांची मागणी केली का. आता अफवा आहे की बोल गोट्या तिकडे गेला त्यांनी 15 लाख रुपये दिले. अहो 15 लाख रुपये झाला, मी का आमदारकी निवडून आलो का झेडपीतून निवडून आलो मला 15 लाख रुपये द्यायला? अहो साहेब 200-500 रुपयाचा गोटू परदेशी, त्याला तुम्हीच महत्व देता. 30 लाख रुपयाचा तर तुम्ही तुमच्या हाताने करून ठेवलाय, बरोबर का नाही? म्हणजे आपली लायकी गोटू परदेशीची लायकी 30 लाख रुपयाची आहे. मी हे गृहीत धरतो की लोकांनी जी चर्चा केली आहे ना, मी तर 200-500च समजत होतो स्वतःला. मी मजूर माणूस आहे साहेब, तुम्ही माझे हातपाय बघू शकता साहेब कसे काळे पिळे. एकही नेता तुम्हाला जेवढे झालेत ना नेते, एकही नेत्यांचे असे हातपाय काळे पिळे दाखवावं मला. सफेद शर्ट पोरांनी मी घालत नव्हतो, व्हाईट शर्ट. पोरं बोलले इलेक्शन मध्ये तू व्हाईट शर्टच घालायचा, पण ते घरच्यांना वैताग झालं. मी व्हाईट शर्ट घातलं ना साहेब, ते एका दिवसात खराब होतो, कारण की कामं आपली तशी आहेत. लोक जनतेत जायचं, भेटायचं, कुठेही बसायचं, उठायचं. मला कधीच खुर्ची लागत नाही साहेब बसायला, मी खाली बसतो, कुठेही बसतो. सगळे जनतेला माझं आव्हान आहे, तुम्हाला मी खरं वाटत असेल ते व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, आणि प्रत्येक माय बापापर्यंत ही व्हिडिओ जाऊन द्या. हे माझं विनंती आहे तुम्हाला. जसे तुम्ही मतदान दिले ना, तशीच या व्हिडिओला एवढं व्हायरल करा की ही प्रत्येकापर्यंत व्हिडिओ जायला पाहिजे. माझी कळकळ काय आहे ना
हे सगळ्यांना कळायला पाहिजे. ही व्हिडिओ प्लीज माझ्यासाठी शेअर करा, लाईक करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि खरा गौसेवक कोण आहे आणि काय आहे हे जनतेला दाखवून द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.